आज आपण लोकसंख्याशास्त्राचा परिचय या घटकावरती चर्चा करणार आहोत आणि या घटकाच्या अंतर्गत लोकसंख्याशास्त्राचा अर्थ, लोकसंख्याशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती, तसेच लोकसंख्येचे सिद्धांत, या सिद्धांतामध्ये थॉमस माल्थस यांचा लोकसंख्याविषयक सिद्धांत, पर्याप्त लोकसंख्येचा सिद्धांत व लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत या तीन सिद्धांताचा अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर लोकसंख्येचा विस्फोट ही संकल्पनासुद्धा आजच्याच या PPTच्या अंतर्गत या ठिकाणी पाहणार आहोत। तर सर्वप्रथम लोकसंख्याशास्त्राचा परिचय देत असताना लोकसंख्या व जनसांख्यिकी किंवा लोकसंख्याशास्त्र या दोन संकल्पनांचा अभ्यास समजावून घेणे आवश्यक आहे। लोकसंख्या या सदरामध्ये राजकीय किंवा भौगोलिक सीमेत राहणारे लोक असा त्याचा अर्थ या ठिकाणी घेतलेला आहे। त्यालाच इंग्लिशमध्ये द पीपल लिव्हिंग विथिन अ पॉलिटिकल और जिओग्राफिकल बाउंड्री या ठिकाणी घेतलेला आहे। तर लोकसंख्या या सदरामध्ये भौगोलिक सीमेत राहणारे लोक असा त्याचा अर्थ, आणि यात सामाजिक, आर्थिक, नैतिक, लोकसंख्या इत्यादी अंगाचा किंवा चलांचा अभ्यास लोकसंख्या या सदरामध्ये केला जातो। तर लोकसांख्यिकी किंवा जनसांख्यिकी या सदरामध्ये किंवा या जनसांख्यिकीचा अर्थ मानवी लोकसंख्या आणि ती कशी बदलते याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे लोकसंख्याशास्त्र किंवा जनसांख्यिकी होय। म्हणजे मानवी लोकसंख्या व ती कशी बदलते आणि त्या बदलाचा विस्तार शोधणे, त्या बदलाची कारणे काय आहे याचा शोध घेणे, मृत्यू व जन्म यांच्या दरातील वाढ किंवा घट याचा अभ्यास करणे, तसेच स्थलांतर या इत्यादी घटकांचा अभ्यास लोकसंख्याशास्त्र किंवा जनसांख्यिकी या सदरामध्ये केला जात असतो। तर दुसरा भाग असा आहे की लोकसंख्याशास्त्र या शब्दाची निर्मिती कशी झाली आणि या शब्दाचा विकास किंवा अभ्यासापुढे कसा होत गेला याचा पाठसुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे। तर लोकसंख्याशास्त्र हा शब्द ग्रीक भाषेतील आहे। हा शब्द दोन संयोगामुळे बनलेला आहे। डेमोग्राफी यामध्ये डेमॉस या शब्दाचा अर्थ लोक वा मनुष्य आणि ग्राफी या शब्दाचा अर्थ काढणे किंवा लिहिणे असा होतो, आणि या दोन शब्दांवरून लोकसंख्याशास्त्र हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे। तर या थोडक्यात आपल्याला सांगता येईल की लोकसंख्येचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे लोकसंख्याशास्त्र होय। अशा प्रकारचा या ठिकाणी अर्थ आपण या ठिकाणी घेतलेला आहे। तर लोकसंख्याशास्त्र हा शब्द सर्वप्रथम अचिले गिलाड या अभ्यासकाने 1855 मध्ये फ्रेंच अभ्यासक आहे, 1855 मध्ये या ठिकाणी वापरलेला दिसून येतो। अचिले गिलाड यांनी लिहिलेल्या एलिमेंट्स डिस्टिंग्विश ह्यूमन ऑन डेमोग्राफिक कंपेअर
या पुस्तकामध्ये लोकसंख्याशास्त्र हा शब्द या ठिकाणी वापरलेला दिसून येतो आणि या पुस्तकामध्ये या लोकसंख्याच्या शास्त्राच्या संदर्भात एक सुंदर त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की शास्त्र म्हणजे काय किंवा या लोकसंख्याशास्त्रामध्ये अभ्यास या ठिकाणी कशाचा केला जातो त्या संदर्भात ते लिहितात की जे लोकांच्या संख्येविषयी अभ्यास करणारे जे काही शास्त्र आहे ते शास्त्र म्हणजे लोकसंख्याशास्त्र होय. अशा प्रकारच्या या ठिकाणी या पुस्तकामध्ये लोकसंख्याशास्त्राच्या संदर्भात थोडक्यात यांनी त्या ठिकाणी व्याख्या केलेली दिसून येते. त्यानंतर निरीक्षण व प्रयोगावर आधारित असा लोकसंख्याविषयक शास्त्रीय व संशोधनात्मक अभ्यास करण्याचा पहिला मान इंग्लंड येथील जॉन ग्रांट या अभ्यासकाला या ठिकाणी दिला जातो आहे. कारण या जॉन ग्रांट यांनी जो काही शास्त्रीय स्वरूपामध्ये जो काही अभ्यास केला, संशोधनाच्या आधारे जो काही अभ्यास केला, त्या अनुषंगाने जॉन ग्रांट या अभ्यासकाला लोकसंख्याशास्त्राचा जनक किंवा पितामहसुद्धा म्हणून संबोधले जाते. आणि याच जॉन ग्रांटने इसवी सन 1662 नॅचरल अँड पॉलिटिकल ऑब्झर्वेशन मेड अपॉन द बिल्स ऑफ मॉर्टॅलिटी नावाचा ग्रंथसुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध केलेला दिसून येतो आहे. अशा प्रकारचा या ठिकाणी लोकसंख्याशास्त्राचा जो काही लोकसंख्याशास्त्रात जो काही शब्द आहे ह्या शब्दाची निर्मिती किंवा उदय आणि विकास कसा झाला याचा या ठिकाणी अभ्यास केलेला दिसून येतो आहे. त्यानंतर लोकसंख्याशास्त्राचा अर्थ पाहत असताना त्या शास्त्राच्या व्याख्या काय आहेत ह्या व्याख्यासुद्धा समजावून घेणं आवश्यक आहे. लोकसंख्याशास्त्राच्या व्याख्या देत असताना यामध्ये प्रामुख्याने व्यापक दृष्टिकोनातून केलेल्या व्याख्या आहेत. काही व्याख्या संकुचित दृष्टिकोनातून व्याख्या केलेल्या आहेत. तर व्यापक दृष्टिकोनातून फ्रँक लोरिमार व त्यानंतर डोनाल्ड जे बोग या दोन अभ्यासकाने व्यापक दृष्टिकोनातून व्याख्या केलेल्या आहे. तर संकुचित दृष्टिकोनातून पीटर आर कॉक्स आणि WC बर्करे या दोन अभ्यासकांनी संकुचित दृष्टिकोनातून व्याख्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या विविध व्याख्यांच्या अनुषंगाने मी काही थोडक्यात व महत्त्वपूर्ण व्याख्यांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे. त्यामध्ये पहिली व्याख्या बेंजामिन थॉम्सन व लेविस यांची आहे. त्यांच्या मते की लोकसंख्याशास्त्राच्या अभ्यासकाला लोकसंख्येचे आकारमान, रचना आणि वितरण तसेच काळानुसार यात होणारे बदल व बदलाची कारणे यात अधिक रस असण्याचे कारण म्हणजे अंतिमतः या गोष्टी मानवी कल्याणाशी संबंधित असतात. अशा प्रकारची व्याख्या ही बेंजामिन थॉम्सन व लेविस या अभ्यासकांनी केलेली दिसून येते. म्हणजे लोकसंख्या अभ्यास व लोकसंख्याशास्त्र या दोन्ही संकल्पनेमध्ये मेळ घालण्याचा किंवा संयुक्त मेळ आणण्याचा प्रयत्न या अभ्यासकाने या ठिकाणी केलेला दिसून येतो आहे. दुसरी व्याख्या दिलेली आहे डोनाल्ड जे बोग यांनी. त्यामध्ये मानवी समूहाचा आकार, रचना व अवकाशिक विभाजन यावर आणि यात होणाऱ्या बदलांवर प्रजनन, मृत्यूदर, विवाह, स्थलांतर व सामाजिक गतिशीलता या 5 प्रक्रियांद्वारा जे परिणाम होतात त्यांचा गणितीय व संख्याशास्त्रीय अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे लोकसंख्याशास्त्र होय. अशा प्रकारची व्याख्या ही डोनाल्ड जे बोग यांनी केलेली आहे. त्यानंतर तिसरी व्याख्या आहे पीटर आर कॉक्स. ते म्हणतात की लोकसंख्येचे आकारमान, वृद्धी व घट इत्यादीचे मोजमाप तसेच विशिष्ट भागातील लोकांच्या व जन्ममृत्यूदराचे प्रमाण किंवा प्रजनन, मृत्यूसंख्या व विवाह या घटकांच्या संबंधित कार्य या संबंधीच्या सांख्यिकीय पद्धतीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे लोकसंख्याशास्त्र होय. अशा प्रकारे या ठिकाणी पीटर आर कॉक्स या अभ्यासकाने संकुचित दृष्टिकोनातून व्याख्या केलेली दिसून येते. त्यानंतर आहे चौथी व्याख्या हाउसर व डंकन म्हणतात. आणि हाउसर व डंकन या अभ्यासकाला लोकसंख्याशास्त्राची व्याख्या देत असताना आदर्श आणि सर्वोत्कृष्ट व्याख्या देण्याचा मान या अभ्यासकाकडे जातो आहे. ते म्हणतात की लोकसंख्याशास्त्रात लोकसंख्येचे आकारमान, रचना, विभागणी
या घटकातील बदल व बदलांना कारणीभूत ठरणारे जे काही घटक आहेत, तसेच जन्मदर, मृत्यूदर व स्थलांतर इत्यादींचा अभ्यास ह्या लोकसंख्याशास्त्रामध्ये केला जात असतो. अशा प्रकारची व्याख्या ही हावसर व डंकन यांनी केलेली दिसून येते. नंबर 5 व्याख्या आहे अर्थशास्त्राचा ऑक्सफोर्ड शब्दकोश. या शब्दकोशाच्या अंतर्गत लोकसंख्याशास्त्र म्हणजे मानवी लोकसंख्येच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे लोकसंख्याशास्त्र होय. अशा प्रकारची व्याख्या ही अर्थशास्त्राचा ऑक्सफोर्ड शब्दकोश या अंतर्गत केलेली दिसून येते. ज्या लोकसंख्येच्या व्याख्या व्यापक व संकुचित दृष्टिकोनातून केल्या, त्या व्याख्यांच्या अनुषंगाने लोकसंख्याशास्त्राची जी काही वैशिष्ट्ये आहेत, या वैशिष्ट्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी थोडक्यात अभ्यास करून घेऊ. त्यामध्ये सांगता येईल की मानवी लोकसंख्येचा अभ्यास या लोकसंख्याशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर लोकसंख्याशास्त्र हे पुढील 3 मानवी घटकांवर लक्ष केंद्रित करीत असते. त्यामध्ये प्रामुख्याने पहिलं सांगता येईल की लोकसंख्येतील बदल म्हणजे घटना वा वाढ. त्यानंतर सांगता येईल की लोकसंख्येची रचना आणि वैशिष्ट्ये यांचा अभ्यास या ठिकाणी होत असतो. त्यानंतर लोकसंख्येचे अवकाशासंबंधीचे विभाजन. या 3 मानवी घटकांवर लोकसंख्याशास्त्र प्रामुख्याने या ठिकाणी लक्ष केंद्रित करीत असते. आणि या 3 घटनांचा विचार फक्त सध्याच्या स्थितीचा न करता दीर्घ कालावधीत त्यामध्ये काय बदल झाले हे देखील या ठिकाणी तपासून पाहिले जाते किंवा अभ्यास या ठिकाणी केला जात असतो आहे. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य सांगता येईल की लोकसंख्याशास्त्राची अभ्यासकक्षा ही बहुविषयात्मक आहे. त्यामध्ये संख्याशास्त्र असेल, अर्थशास्त्र आहे, समाजशास्त्र अशा बहुविषयात्मक ही एक ज्ञानशाखा किंवा लोकसंख्याशास्त्र ही एक शाखा या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते. असं हे तिसरं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर सांगता येईल की लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास हा संकुचित आणि व्यापक या दोन्ही दृष्टिकोनातून केलेला दिसून येतो. हे चौथं वैशिष्ट्य आहे. संकुचित दृष्टिकोनातून जे काही अभ्यास केला जातो त्यामध्ये प्रामुख्याने जननता, त्यानंतर मर्त्यता आणि स्थलांतर. तर व्यापक दृष्टिकोनातून या ठिकाणी संख्यात्मक व गुणात्मक अशा 2 विभागातून या ठिकाणी अभ्यास केला जातो आहे. संख्यात्मक दृष्टिकोनामध्ये लोकसंख्येचा आकार व वाढ, जन्मदर व मृत्यूदर, लोकसंख्येची वयोरचना, घनता, व्यवसायानुसार क्षेत्र विभागणी, त्यानंतर लिंग गुणोत्तर, त्यानंतर ग्रामीण व नागरी लोकसंख्या. तर गुणात्मक दृष्टिकोनातून म्हणजेच व्यापक दृष्टिकोनातून जे काही अभ्यास या ठिकाणी होतो आहे त्यामध्ये प्रामुख्याने साक्षरतेचे प्रमाण, सरासरी आयुर्मान, त्यानंतर बालमृत्यू दर या दृष्टिकोनाचा यामध्ये अभ्यास केला जात असतो. तर लोकसंख्याशास्त्राची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर त्यानंतर लोकसंख्येचा आणखी व्यापक दृष्टिकोनातून अभ्यास करीत असताना आपल्याला त्या शास्त्राची किंवा लोकसंख्याशास्त्राची जी काही स्वरूप आहे किंवा व्याप्ती आहे, हे स्वरूप किंवा व्याप्तीचा अभ्यास सुद्धा करणे या ठिकाणी आवश्यक आहे. कारण लोकसंख्येच्या आकारमानामध्ये काही बदल होतात. लोकसंख्येचे वितरण व लोकसंख्येचे विविध गट हे एकमेकांपासून कसे भिन्न असतात याची जी काही चर्चा आहे, ही चर्चा या स्वरूपाच्या माध्यमातून आपल्याला करावी लागेल. त्यामध्ये प्रामुख्याने 3 महत्त्वपूर्ण अंगाचा किंवा चलांचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. त्यामध्ये आकारमान हा पहिला चल आहे. त्यामध्ये लोकसंख्या अभ्यासाचा भाग म्हणून आकारमान लक्षात घेतले जाते. याचा संबंध अशा काही वेगवेगळ्या समस्यांशी येतो का व दिलेली लोकसंख्या ही कोणत्या गटामध्ये मोडते. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सांगता येईल की 0 ते 14 वयोगट येतो, त्यानंतर 15 ते 59 वयोगट आणि 60 व त्यापेक्षा जास्त वयोगट. या 3 वयोगटांमध्ये लोकसंख्या किती वास्तव्य करते याचा अभ्यास हा या आकारमानामध्ये केला जात असतो. म्हणजे दिलेल्या वेळेला दिलेल्या ठिकाणी किती लोक राहतात हे शोधण्याचे
जे काही कार्य आहे किंवा ध्येय आहे, हे ध्येय या लोकसंख्याशास्त्राच्या अनुषंगाने आकारमानामध्ये होत असते. तसेच त्याची जी काही उत्तरे आहेत, जी काही ध्येय आहे हे शोधून काढण्याकरिता विशिष्ट ठिकाण असेल, व्यक्ती आहे, वेळ आहे, यांची योग्य व्याख्या या ठिकाणी करावी लागते. आणि कोणत्याही लोकसंख्याशास्त्र वा लोकसंख्या अभ्यासात विशिष्ट क्षेत्रात आणि दिलेल्या वेळेला किती लोक राहतात हे शोधून काढण्यासाठीच संबंधित नसतो, तर तुलनात्मक दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी अभ्यास केला जात असतो. अशा प्रकारे या ठिकाणी लोकसंख्याशास्त्राचं स्वरूप पाहत असताना आकारमानाचा सुद्धा, या अंगाचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास केला जातो असतो. त्यानंतर दुसरं स्वरूप सांगता येईल की लोकसंख्येची रचना वा उपभोग या अंगाच्या दृष्टिकोनातून दिलेल्या लोकसंख्या स्वरूपातील जे लोकांच्या सर्व मापन वैशिष्ट्याने आच्छादित असतात, तसेच दिलेल्या वैशिष्ट्यांसह जेव्हा व्यक्तीचे प्रमाण मोठे किंवा लहान असते तेव्हा दोन गटांची रचना ही वेगवेगळी किंवा भिन्न असते. दोन गटांची रचना संख्येतील मार्गाने वेगवेगळं असू शकते. तसेच सर्वसामान्यपणे दोन प्रमुख विचारसुद्धा या ठिकाणी दिसून येतात. अशा विविध वैशिष्ट्यांची निवड केली जाते तेव्हा हे वैशिष्ट्य हे लोकसंख्याशास्त्र प्रक्रियेला परिणामकारक संबंधितसुद्धा असले पाहिजेत आणि ते राष्ट्रीय वा समाजाच्या जीवनाच्या काही विशेष भागांना समजेल अशा प्रकारचा संबद्ध जो काही प्रयत्न आहे हा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे या ठिकाणी लोकसंख्येची जी काही रचना आहे व उपभोग आहे ही रचना यामध्ये जर उदाहरणादाखल या ठिकाणी सांगायचं असेल तर स्त्री व पुरुष यांचे जे काही प्रमाण आहे या प्रमाणांचा जो काही अभ्यास आहे हा अभ्यास या लोकसंख्येच्या रचनेमध्ये होत असतो किंवा केला जात असतो आहे. अशा प्रकारचं हे दुसरं स्वरूप आहे. नंबर 3 सांगता येईल की विभाजन, आकारमान, रचना या दोन अंगाच्या व्यतिरिक्त तिसरा जे काही स्वरूप आहे ते म्हणजे विभाजन. आणि लोकसंख्या विभाजन अभ्यास हा अशा विषयाशी संबंधित असतो की लोकांचे विभाजन कसे झाले आहे आणि लोकसंख्या विभाजनातील बदलाचे स्वरूप काय आहे याचा अभ्यास या लोकसंख्याशास्त्रामध्ये केला जातो. की लोकसंख्या अभ्यासात एखाद्याला रस असतो की प्रगत शहरी औद्योगिक क्षेत्रात जगातील राहणारी लोकसंख्या शोधून काढणे, नव्याने विकसित होणारे शहरीकरण असेल, औद्योगिक क्षेत्र असेल किंवा त्या अगोदरची औद्योगिक क्षेत्रे आणि प्रत्येक वर्गातील कोणते बदल हे कोणत्या मार्गाने घडून येत आहे याचा अभ्याससुद्धा या लोकसंख्याशास्त्रामध्ये केला जात असतो. जसं विभाजित लोकसंख्या राहण्याचे प्रमाण शहरी, ग्रामीण, शेती, बिगर शेती इत्यादी क्षेत्रांचाही शोध या ठिकाणी प्रामुख्याने घेतला जातो किंवा या ठिकाणी अभ्यास केला जात असतो. आणि लोकसंख्या विभाजनातील बदलाचे कारण हे जन्ममृत्यू दरातील फरकाने व स्थलांतर या दराने होत असते. अशा प्रकारे हे तिसरं स्वरूप हे लोकसंख्याशास्त्राच्या अंतर्गत याचा अभ्यास केला जात असतो. त्यानंतर लोकसंख्याशास्त्राची व्याप्ती की तुम्हाला म्हटलं आहे की कोणतेही शास्त्र म्हटले तर त्या शास्त्राची व्याप्ती ही किती व्यापक आहे याचाही अभ्यास या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कारण लोकसंख्याशास्त्राच्या सिद्धांताची जी काही कार्यक्षमता आहे ही कार्यक्षमता कोणत्या मर्यादेपर्यंत आहे आणि ते कोणत्या मर्यादेपर्यंत असून त्याचा जो काही अभ्यास आहे हा अभ्यास पुढे सुद्धा होत आहे का या दृष्टिकोनातून सुद्धा याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यानंतर लोकसंख्याशास्त्राची व्याप्तीचा अभ्यास करीत असताना यामध्ये प्रामुख्याने मी 6 मुद्द्यांचा समावेश केलेला आहे. त्यामधील पहिला मुद्दा आहे की लोकसंख्याशास्त्राची विषय बाब, सब्जेक्ट मॅटर ऑफ डेमोग्राफी. 20व्या शतकानंतर अर्थशास्त्राची विषय बाब ही अतिशय विस्तृत स्वरूपामध्ये बनलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला काही मुद्द्यांचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. त्यामध्ये लोकसंख्येचे आकारमान
व घळण हा पहिला मुद्दा आहे. कारण लोकसंख्येचे आकारमान याचा अर्थ विशिष्ट निश्चित क्षेत्रात निश्चित वेळेला राहणाऱ्या लोकांची संख्या होय. आकारमान म्हणजे निश्चित क्षेत्रात निश्चित वेळेला राहणाऱ्या लोकांची एकूण संख्या म्हणजे आकारमान होय. आणि लोकसंख्येची घडण म्हणजे कोणतेही विभाग, कोणतेही प्रांत, राज्य अथवा राष्ट्र ही बदलणारी असते. म्हणजे घडण याचा अर्थ काय? कोणतेही विभाग, कोणताही प्रभाग, कोणताही या ठिकाणी प्रांत, राज्य असेल, राष्ट्र असेल, ही काय असते या ठिकाणी बदलणारी असते. याचे कारण प्रत्येक देशाचे त्याचे स्वतःचे असामान्य प्रघात, जे आपण चालीरीती वगैरे म्हणतो आहे, त्यानंतर सामाजिक आर्थिक स्थिती आहे, सामाजिक वातावरण आहे, नैतिक मूल्य आहे, कुटुंब नियोजनाची कृत्रिम साधने आहे. ही लोकसंख्याशास्त्राच्या संदर्भामध्ये जे काही लोकसंख्येचे विभाजन व घडण आहे ही त्याची उदाहरण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याच्यातला दुसरा मुद्दा सांगता येईल की जन्मदर व मृत्यूदराला संबंधित असणारा दृष्टिकोन. जन्मदर व मृत्यूदराला संबंधित असणारा दृष्टिकोन, आणि हे घटक निर्णायक असून ते लोकसंख्येचे आकारमान व घडण यावर काय करत असतात? परिणाम करीत असतात. त्याला या ठिकाणी सांगता येईल की चालीरीती, त्यानंतर लवकर विवाह करणे, त्यानंतर लवकर विवाह केल्यानंतर माता व मुलांवर होणारा त्याचा परिणाम अभ्यासणे, बालहत्येचा दर असेल, मातांचे मृत्यूदर असेल, जन्मता होणारे मृत्यू असेल, प्रतिकारक शक्ती म्हणतो आहे, त्यानंतर पौष्टिक अन्नाची उपलब्धता, अशा विविध घटकांचा अभ्यास हा जन्मदर व मृत्यूदर या दृष्टिकोनातून केला जात असतो आहे. तिसरा मुद्दा सांगता येईल की लोकसंख्येची रचना आणि घनता, कंपोजिशन अँड डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन. लोकसंख्याशास्त्राच्या विषयाबाबतीत लोकसंख्येची रचना आणि घनता यांचा अभ्यास अतिशय हा महत्त्वाचा असतो. लोकसंख्येच्या रचनेत स्त्री पुरुष प्रमाण, लोकसंख्येचे जातीवाचक व वयोमानानुसार आकारमान, ग्रामीण व शहरी लोकसंख्येचे गुणोत्तर, धर्म, भाषा यानुसार लोकसंख्येचे विभाजन झालेले असतात. अशा या विविध घटकांच्या अनुषंगाने लोकसंख्येची रचना व लोकसंख्येची घनता ही त्या लोकसंख्याशास्त्राची काय आहे? विशेष बाब किंवा वैशिष्ट्य एक बाब या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर सामाजिक व आर्थिक समस्या आहे, त्यामध्ये औद्योगिकरणामुळे निर्माण होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत, झोपडपट्टी क्षेत्र, प्रदूषित पाणी, त्यानंतर गुन्हेगारी असेल, मद्यार्क वगैरे म्हणतो आहे, व्यसनाधीनता वगैरे म्हणतो आहे, अशा वेगवेगळ्या समस्यांनी या ठिकाणी लोकसंख्याशास्त्राची हे एक विशेष बाब या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. नंतर सांगता येईल नंतरचा मुद्दा की संख्यात्मक व गुणात्मक दृष्टिकोनातून या ठिकाणी लोकसंख्याशास्त्राची विशेष बाब या ठिकाणी स्पष्ट होऊ शकते की लोकसंख्येच्या संख्यात्मक समस्येसह गुणात्मक समस्येचा अभ्याससुद्धा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण त्याशिवाय लोकसंख्याशास्त्राच्या अभ्यासात एकंदर लोकसंख्येतील डॉक्टरांची उपलब्धता, रुग्णालयांची संख्या या आज पाहतो आहे, त्यानंतर रुग्णालयाची खाटांची संख्या, त्यानंतर जन्मावेळेची आयुष्याची अपेक्षा, किमान विशिष्ट जे काही उष्मांक आहे ते उष्मांक दररोज त्यांची उपलब्धता किती आहे याचासुद्धा अभ्यास या लोकसंख्याशास्त्राच्या अनुषंगाने केला जात असतो. म्हणजे ही एक लोकसंख्याशास्त्राची काय एक विषय बाब निर्माण झालेली दिसून येते. त्यानंतर सांगता येईल नंबर 2 की लोकसंख्येचे विभाजन हा एक व्याप्तीचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की लोकसंख्येचे विभाजन. कारण लोकसंख्येचे विभाजन हे जागतिक आणि तसेच विकसित व अविकसित देशामध्ये कशा प्रकारे विभाजन झालेले आहे, देशात, राज्यात, खंडात या ठिकाणी लोकसंख्येचे विभाजन कसे झालेले आहे याचा सुद्धा अभ्यास हा लोकसंख्याशास्त्राच्या अंतर्गत केला जात असतो आहे. त्यांच्या संख्येत
व प्रमाणात कसे बदल होतात, तसेच राजकीय असेल, सामाजिक, आर्थिक कारणे या लोकसंख्येच्या विभाजनामध्ये काय बदल घडून येतात याचा अभ्याससुद्धा हा लोकसंख्या शास्त्र या सदरामध्ये होत असतो. त्यानंतर स्थलांतर आहे, मायग्रेशन म्हणतो आपण त्याला, की लोकसंख्येचे विभाजन आणि कामगारांचा पुरवठा यामध्ये स्थलांतराची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते. कामगारांचा पुरवठा आणि विभाजन या दोन घटकांमध्ये स्थलांतराची जी काही भूमिका आहे ही भूमिका अतिशय महत्त्वाची असते. लोकसंख्याशास्त्र हे देशातील लोकांचे अंतर्गत व बाह्य घटकांचा या दोन देशांमध्ये होणाऱ्या स्थलांतरांचा अभ्यास करीत असते आणि स्थलांतरितांवर व जेथे त्यांनी स्थलांतर केले आहे त्या ठिकाणावर होणाऱ्या परिणामांचाही सुद्धा अभ्यास या लोकसंख्याशास्त्रामध्ये तसेच स्थलांतर या सदरामध्ये केला जात असतो. त्यानंतर सांगता येईल की शहरीकरण, की देशात लोकसंख्येच्या विभाजनावर परिणाम करणारा हा एक घटक अतिशय महत्त्वाचा आहे. कारण शहरीकरणासह संबंधित ज्या समस्या आणि त्यातील उपाय यांना जबाबदार असणाऱ्या घटकांवर लोकसंख्येच्या अभ्यासाचे केंद्रीकरण या घटकांवर केले जात असते. नंबर 3 सांगता येईल की सैद्धांतिक प्रतिमान, थेरॉटिकल मॉडेल जे आहे त्यांचा अभ्याससुद्धा या ठिकाणी लोकसंख्याशास्त्रामध्ये केला जात असतो. त्यात प्रामुख्याने समाजशास्त्र, जैवशास्त्रज्ञ, लोकसंख्याशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रज्ञांनी या शास्त्रज्ञांनी मांडलेल्या विचारार्थ विविध लोकसंख्या सिद्धांताचा आणि स्थलांतराचे व शहरीकरणाचे सिद्धांत या सिद्धांताचा समावेश या लोकसंख्याशास्त्राच्या विशेष बाब किंवा व्याप्तीमध्ये या ठिकाणी केला जात असतो. त्यानंतर सांगता येईल की व्यावहारिक दृष्टिकोन, प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट्स काय आहेत, की लोकसंख्येचा व्यावहारिक दृष्टिकोन, त्याचबरोबर शिरगंती, त्याला आपण जनगणना पद्धत म्हणतो, वयोरचना, लोकसंख्या प्रक्षेपण यासारख्या लोकसंख्या मापनाच्या विविध पद्धतीतील बदलांचा अभ्यास हा या लोकसंख्याशास्त्रामध्ये केला जात असतो. त्यानंतर सांगता येईल की लोकसंख्या धोरण, पॉप्युलेशन पॉलिसी, लोकसंख्या धोरण हे लोकसंख्याशास्त्र विषयात विशेषतः विकसनशील देशांच्या संबंधात अतिशय महत्त्वाचे असते. यामध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठीचे व कुटुंब नियोजन यांची व्यूहरचना करण्यासाठी तसेच पुनरुत्पादन, आरोग्य, मातृत्व, पौष्टिकता, मुलांचे आरोग्य या धोरणांचा समावेश या लोकसंख्या विषयक धोरणामध्ये केला जात असतो आणि हा लोकसंख्या विषयक धोरण लोकसंख्याशास्त्र या सदरामध्ये येत असतो. याचा सुद्धा अभ्यास आपल्याला या ठिकाणी व्याप्तीच्या अनुषंगाने करावा लागतो. त्यानंतर सांगता येईल की सूक्ष्म आणि स्थूल अभ्यास, लोकसंख्याशास्त्राची खरी व्याप्ती ही सूक्ष्म व स्थूल अभ्यासात असते असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण सूक्ष्म अर्थशास्त्र हा लोकसंख्या अभ्यासाचा एक मर्यादित किंवा संकुचित दृष्टिकोन असतो. यामध्ये अर्थशास्त्रज्ञ हाउसर व डंकन म्हणतात की जननक्षमता, मृत्यू प्रमाण, विभाजन, स्थलांतर इत्यादीच्या अभ्यासाचा या ठिकाणी अभ्यास केला जात असतो. म्हणजे संकुचित किंवा मर्यादित दृष्टिकोनातून या ठिकाणी सूक्ष्म लोकसंख्याशास्त्रामध्ये अभ्यास करावा लागतो आहे. तर व्यापक दृष्टिकोनातून अभ्यास हा स्थूल लोकसंख्याशास्त्राच्या अंतर्गत या ठिकाणी केला जात असतो. त्यामध्ये सांगता येईल की स्थलांतर का घडते व त्याचे परिणाम काय होतात, तसेच शहरीकरण काय दर्शविते व या शहरीकरणाचे काय परिणाम होतात, या सर्व घटकांचा अभ्यास हा स्थूल लोकसंख्याशास्त्र या सदरामध्ये होत असतो. अशा प्रकारे या ठिकाणी लोकसंख्याशास्त्राची जी काही व्याप्ती आहे या व्याप्तीचा अभ्याससुद्धा या ठिकाणी करणं आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की त्यानंतर आहे की लोकसंख्या विषयक सिद्धांत आणि या लोकसंख्या विषयक सिद्धांतामध्ये
जे काही विविध सिद्धांताची निर्मिती झाली किंवा वेगवेगळे सिद्धांत मांडण्यात आले, त्यामध्ये प्रामुख्याने थॉमस माल्थस यांचा लोकसंख्याविषयक सिद्धांत, त्यानंतर आहे पर्याप्त लोकसंख्याविषयक सिद्धांत, आणि नंतर तिसरा सिद्धांत आहे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत. अशा या 3 सिद्धांताचा प्रामुख्याने आपण अभ्यास करणार आहोत. परंतु लोकसंख्याविषयक सिद्धांताची जी काही मांडणी करण्यात आलेली आहे ही प्राचीन काळापासून तत्त्वचिंतकांनी लोकसंख्येबाबत एक वेगवेगळे चिंतन केलेले आहे आणि त्यामध्ये लोकसंख्या, विकास आणि समूह गतिशीलतेचा अभ्यास वेगवेगळ्या तत्त्वचिंतकांनी या ठिकाणी केलेला दिसून येतो. आणि पुढे सैद्धांतिक कार्याची जी काही उत्पत्ती झाली ती उत्पत्ती ही 17व्या व 18व्या शतकात जॉन ग्रॉन्ट, जे आपण लोकसंख्याशास्त्राचे जे काही जनक आहे किंवा पितामह आहे, या जॉन ग्रांटपासून ते ऑगस्टस डी मॉर्गन यांच्यापर्यंत अनेक तत्त्वचिंतकांनी या ठिकाणी या लोकसंख्याशास्त्रामध्ये काय दिले आहे, योगदान दिलेले आहे. आणि 18व्या शतकाच्या उत्तरार्धात थॉमस माल्थस यांनी लोकसंख्येमध्ये जे भूमिती श्रेणीने वाढ होत असल्याने खाद्यान्नांचा पुरवठा, उत्पादन, दारिद्र्य, भूक यासारख्या विविध समस्या निर्माण होत असल्याचे थॉमस माल्थस या शास्त्रज्ञांनी भाकीत केलेले होते. तर लोकसंख्या विषयक सिद्धांतामध्ये प्रामुख्याने थॉमस माल्थस या शास्त्रज्ञांचा सिद्धांत पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण थॉमस रॉबर्ट माल्थस हे ईस्ट इंडिया कंपनीच्या हेल्बरी महाविद्यालयामध्ये राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांना गणित विषयात 9वी लॅग्रर ही पदवी मिळाली होती. तसेच ते थोर शास्त्रज्ञ, इतिहास व अर्थशास्त्र विषयाचा प्राध्यापक होते. तसेच सनातन संप्रदायातील इंग्लंड येथील अर्थशास्त्रज्ञ थॉमस रॉबर्ट माल्थस 1766 ते 1834 असा त्याचा हा कालखंड आहे. याने इसवी सन 1798 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसंख्येच्या संदर्भामध्ये एक निबंध प्रकाशित केला आणि त्या निबंधाचे शीर्षक होते अन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन ॲज इट अफेक्ट्स द फ्युचर इम्प्रूव्हमेंट ऑफ सोसायटी. म्हणजे सुरुवातीला हा निबंध त्यांनी आपल्या नावाशिवाय प्रकाशित केला होता. आणि त्यानंतर एवढं नाव जे आहे हे थोडं लांबलचक असल्यामुळे याला थोडक्यात या ठिकाणी नाव दिलेलं आहे ते म्हणजे अन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन. या एक लेख लिहिला, या नाव दिलं. या लेखाच्या माध्यमातून लोकसंख्या वाढ व अन्नधान्य उत्पादन यातील जो काही संबंध आहे हा संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसून येतो आहे. आणि 18व्या शतकाच्या उत्तरार्धात माल्थस यांनी लोकसंख्येमध्ये भूमितीय श्रेणीने वाढ होत असल्याने खाद्यान्न पुरवठा, उत्पादन, दारिद्र्य, भूक यासारख्या समस्या निर्माण होत असल्याचे त्या ठिकाणी त्यांनी भाकीत केलेले होते. तर अन्नधान्य हे उत्पादन गणितीय श्रेणीने होते अशा प्रकारचं त्या थॉमस माल्थस या अर्थशास्त्रज्ञांचं मत होतं. तर थॉमस माल्थसचा लोकसंख्याविषयक सिद्धांत हा पुढील गृहीतके धरून त्या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. त्यामधील पहिलं सांगता येईल की उदरनिर्वाहाच्या साधनांची उपलब्धता ही लोकसंख्या वाढीशी निगडीत असते. उदरनिर्वाहाच्या साधनांची उपलब्धता ही लोकसंख्या वाढीची निगडीत असते. हे पहिलं गृहीत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरं गृहीत आहे की मानवाची कामवासना व प्रत्युत्पादन यामध्ये प्रत्यक्ष संबंध असतो. म्हणजे स्त्री पुरुष या
यांमध्ये जबरदस्त लैंगिक संबंध असते आणि त्यामुळे प्रजोत्पादनाची क्षमताही वाढू शकते आणि लोकसंख्या वाढू शकते. अशा प्रकारचं हे दुसरं गृहीत त्या ठिकाणी पकडलेलं होतं. त्यानंतर आहे तिसरं आहे की आर्थिक सुस्थितीमुळे लोकसंख्या वाढीला काय मिळते, उत्तेजन मिळत असते, असं हे तिसरं गृहीत पकडलं. त्यानंतर चौथं आहे की शेती क्षेत्रामध्ये आराशी उत्पत्ती नियम हा लागू होतो. आणि शेवटचं गृहीत त्यांनी सांगितलं आहे की अन्न हे जीवनावश्यक आहे. अशा या 5 गृहीतकांच्या आधारे थॉमस माल्थस या अर्थशास्त्रज्ञाने लोकसंख्याविषयक सिद्धांताची या ठिकाणी मांडणी केलेली दिसून येते. थॉमस माल्थस यांच्या सिद्धांताची पार्श्वभूमी व हा सिद्धांत मांडण्यामागची कारणे कोणती आहे याचाही अभ्यास आपल्याला या ठिकाणी करणं आवश्यक आहे. कारण विविध युरोपीय देशातील लोकसंख्या वाढीचा अभ्यास करून तत्कालीन परिस्थितीच्या संदर्भात विश्लेषण केलेले आहे. म्हणजे समग्रलक्षी विश्लेषण पद्धतीचा वापर करणारा हा पहिला अर्थशास्त्रज्ञ त्यावेळेस. आणि या निराशावादी अर्थशास्त्रज्ञाने त्याच्या काळामध्ये लोकप्रिय असलेल्या विल्यम गॉडविन व कॉडरशेट या 2 तज्ज्ञांच्या विचारांना प्रत्युत्तर देणारा म्हणजे विरोध करण्यासाठी व वस्तुस्थिती लोकांच्या निदर्शनास आणण्यासाठी हा लोकसंख्येचा सिद्धांत या ठिकाणी प्रसिद्ध केलेला होता. आणि त्या काळात कारण गॉडविनचे विचार हे प्रमाणभूत विचार मानले जात होते आणि युरोपमध्ये त्यावेळेस त्या काळात अन्नधान्याची ही टंचाई निर्माण झाली होती. कारण हे आहे या ठिकाणी सिद्धांत मांडण्यामागची की त्या काळामध्ये युरोपमध्ये अन्नधान्याची टंचाई होती, धान्याच्या किमती ह्या वाढलेल्या होत्या, खंडाचे दर हे वाढलेले होते. तसेच इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये जमीनदार वर्गाचे वर्चस्व होते. म्हणून गॉडविनच्या मते प्रस्थापित सरकार हे श्रीमंताच्या हिताचे रक्षण करणारे असल्याने ते त्यांच्या हिताची जोपासना करणारे कायदे निर्माण करते. श्रीमंताच्या हिताची कायदे कोण करतात, त्या देशातील किंवा इंग्लंड या देशातील सरकार करीत असते. आणि त्यामुळे जनतेमध्ये दुःख किंवा लोकांमध्ये दुःख, दारिद्र्य व हलाकी यासारख्या समस्या निर्माण झालेल्या दिसून येतात. आणि ही दुरावस्था दूर करण्यासाठी प्रस्थापित राज्यसंस्था उलथून टाकण्यासाठी सरकार हे लोकांच्या दुःखाचे मूळ कारण आहे. सरकार हे लोकांच्या दुःखाचे मूळ कारण आहे अशा प्रकारचं विधान हे गॉडविन या अभ्यासकाने त्या काळामध्ये केलेलं होतं. आणि हे विचार उलटून टाकण्यासाठी माल्थसने त्यांच्या विरोधामध्ये जी काही बाजू मांडली ही बाजू लोकसंख्या विषयक सिद्धांतामध्ये मांडलेली दिसून येते. आणि माल्थस म्हणतात की लोकांच्या दुःखाला लोकच जबाबदार आहेत, सरकार नव्हे. अशा प्रकारची ही उलट बाजू थॉमस माल्थस या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेली दिसून येते. कारण लोकसंख्या ही प्रचंड वेगाने वाढल्याने लोकांना पुरेसे अन्नधान्य मिळत नाही, त्यामुळे लोकांना अर्धपोटी किंवा उपाशी पोटी राहावे लागते. वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांची दुःख, दारिद्र्य व हलाखीही वाढू शकते. अशा प्रकारे जे काही गॉडविनच्या विरोधामध्ये जे काही विचार मांडले हे विचार या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी थॉमस माल्थस या अर्थशास्त्रज्ञाने या लोकसंख्या विषयक सिद्धांताची या ठिकाणी मांडणी केल्याचं दिसून येते. किंवा जी काही कारणे सांगितली ही कारणे आपण या ठिकाणी पाहिले की लोकांच्या दुःखाची किंवा दारिद्र्याची जी काही कारणे आहेत, सरकार हे लोकांच्या दुःखाचे मूळ कारण आहे का, हे जे काही कारण आहे या कारणाच्या अनुषंगाने किंवा या मुद्द्यांच्या अनुषंगाने या ठिकाणी या सिद्धांताची जी काही मांडणी आहे ही मांडणी या ठिकाणी आपण मांडलेली दिसून येते. त्यानंतर पाहू की या सिद्धांताचे स्पष्टीकरण किंवा वैशिष्ट्ये किंवा तत्त्वे पाहू. त्यामध्ये पहिलं स्पष्टीकरण सांगता येईल की लोकसंख्येची वाढ ही भूमिती श्रेणीने होते. लोकसंख्येची वाढ ही
भूमिती श्रेणीने होते. माल्थसच्या मते स्त्री पुरुषांमध्ये नैसर्गिक असे जबरदस्त लैंगिक आकर्षण असते आणि हे लैंगिक आकर्षण कधीही कमी होत नाही अशा प्रकारचं विधान हे माल्थस या अर्थशास्त्रज्ञांनी त्यावेळी केलं होतं. आणि या लैंगिक आकर्षणातून प्रजोत्पादनसुद्धाही वाढू शकते आणि म्हणून लोकसंख्या वाढ ही भूमिती श्रेणीने होते. म्हणजेच 1 2 2 4 4 8 18 16 16 32 32 64 या प्रकारे लोकसंख्येमध्ये वाढ होऊन व त्यामुळे हा दर 25 वर्षांनी लोकसंख्या काय होते या ठिकाणी दुप्पट झाली दिसून येते. अशा प्रकारचं स्पष्टीकरण हे थॉमस माल्थस यांनी मांडलेलं दिसून येते. दुसरं या ठिकाणी तत्त्व सांगता येईल किंवा वैशिष्ट्य सांगता येईल की अन्नधान्य उत्पादन गणिती श्रेणीने होते. अन्नधान्य उत्पादन हे गणिती श्रेणी होते. म्हणजे माल्थसच्या मते मनुष्य अन्नधान्याशिवाय जगू शकत नाही अशा प्रकारचं विधान हे थॉमस माल्थसने केलेलं. परंतु शेती व्यवसायामध्ये नेहमी घटत्या उत्पादन फलाचा जो काही नियम आहे किंवा सिद्धांत आहे हा सिद्धांत लागू होते. आणि याचा अर्थ असा आहे की अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी श्रम हा घटक त्याबरोबर भांडवल अधिकाधिक प्रमाणामध्ये वापरल्यामुळे अन्नधान्याचे एकूण उत्पादन हे वाढत असले तरी उत्पादन वाढीचा वेग हा कमी कमी होत जातो. याचा अर्थ असा आहे की अन्नधान्याचे उत्पादन हे अंकगणितीय श्रेणीने वाढते. अन्नधान्य वाढीच्या प्रमाणामध्ये म्हणजेच 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 या प्रकारे ही अन्नधान्याची वाढ होते. कारण शेती क्षेत्रामध्ये उत्पत्ती नियम हा लागू होतो आणि सुरुवातीला अन्नधान्यामध्ये वाढ कालांतराने शेती उत्पादनामध्ये काय होत असते घट निर्माण झालेली दिसून येते. अशा प्रकारचं प्रतिपादन थॉमस माल्थस या अर्थशास्त्रज्ञांनी केलेलं दिसून. आणि तिसरं या ठिकाणी स्पष्टीकरण किंवा वैशिष्ट्य सांगता येईल की लोकसंख्या व अन्नधान्य यामध्ये असमतोल किंवा असंतुलन. लोकसंख्येतील वाढ ही भूमिती श्रेणीने व अन्नधान्याच्या उत्पादनातील वाढ ही गणिती श्रेणीने होत असल्याने लोकसंख्या आणि धान्योत्पादन यामध्ये असमतोल किंवा समतोल निर्माण होतो. असमतोल किंवा असंतुलन हा निर्माण होत असतो. आणि वरील लोकसंख्या आणि अन्नधान्य उत्पादन हे 200 वर्षामध्ये 256.9 या प्रमाणामध्ये सुद्धा होऊ शकते व 300 वर्षांनी हेच प्रमाण 4096 213 असे हे प्रमाण होऊ शकते. म्हणजे प्रत्येक 25 वर्षांनी लोकसंख्या ही दुप्पट होईल परंतु अन्नधान्याचे उत्पादन त्या प्रमाणामध्ये वाढणार नाही. आणि वरील 9 संख्या मालिकेत 225 वर्षामध्ये लोकसंख्या अन्नधान्यापेक्षा 27 पटीने वाढली आहे. त्यामुळे लोकसंख्या जास्त आणि धान्य उत्पादन कमी अशी परिस्थिती निर्माण होते. या दोघांमध्ये जो काही असमतोल आहे किंवा असंतुलन आहे हे असंतुलन निर्माण झालेलं दिसून येते. त्यानंतर सांगता येईल नंबर 4 की लोकसंख्या वाढीवरील त्या ठिकाणी नियंत्रण. लोकसंख्या वाढीवरील अतिरिक्त लोकसंख्या आहे. म्हणजे माल्थस हा निराशावादी अर्थशास्त्रज्ञ होता. त्यांच्या मते देशाची लोकसंख्या ही अतिरिक्त असते. त्यामुळे निसर्गामध्ये दुष्काळ साथीचे रोग महापूर असेल भूकंप इत्यादी समस्येमुळे लोकसंख्या ही काय होते कमी होते. देशात अंतर्गत कलह व युद्धेसुद्धा निर्माण होतात आणि त्यामध्ये बरीच प्रकारची लोकसंख्या ही कमी होत असते. अशा प्रकारचं विधान हे थॉमस माल्थस यांनी केलेलं होतं. आणि त्यावर नियंत्रण करायचं असेल किंवा वाढीवर नियंत्रण आणायचं असेल तर त्या ठिकाणी 2 नियंत्रणाचा या ठिकाणी वापर केलेला दिसून येतो. ते म्हणजे प्रतिबंधक उपाय आणि दुसरं म्हणजे नैसर्गिक उपाय. याची चर्चा आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघू. आता या ठिकाणी जो काही थॉमस माल्थस यांचा लोकसंख्या सिद्धांत आहे ह्या सिद्धांताची थोडक्यात जी काही पार्श्वभूमी आहे ही पार्श्वभूमी या डायग्राम किंवा या आकृतीच्या माध्यमातून लक्षात येऊ शकते. कारण लोकसंख्याविषयक सिद्धांत हा लोकसंख्या वाढ व अन्नधान्य उत्पादन या दोघांमध्ये जे काही असंतुलन असेल किंवा असमतोल असेल हे असमतोल का निर्माण होते याचं या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. लोकसंख्या वाढ ही भूमिती श्रेणीने होते तर अन्नधान्य उत्पादन वाढ ही अंकगणितीय श्रेणी होते. याची चर्चा आपण मागील स्लाईडमध्ये पाहिलेला आहे. तर या दोघांमधला जो काही परिणाम आहे हा परिणाम लोकसंख्या आणि अन्नधान्य पुरवठा यांच्यामध्ये
असंतुलन किंवा असमतोल तसेच असुविधा निर्माण झाल्याने निर्माण होत असतो आणि त्यावरचे जे काही उपाय आहे त्याला दुरुस्त कसे करावे किंवा उपाय काय असेल किंवा याला पुरेपूर उत्तर काय असेल किंवा बरोबर काय असेल याचा अर्थ या ठिकाणी असा आहे की थॉमस माल्थस यांनी नैसर्गिक व दुसरा प्रतिबंधात्मक जी काही उपाय सांगितले आहे या नैसर्गिक उपायांमध्ये उपासमार, दुःख, भूकंप, महामारी, युद्धे व दुष्काळ, पूर इत्यादींचा समावेश या ठिकाणी लोकसंख्या नियंत्रणामध्ये आपल्याला आणू शकते. अशा प्रकारचं या नैसर्गिक उपायाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न माल्थसने केलेला आहे. त्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये उशिराविवाह, स्वतःवरचे संयम ठेवणे, कुटुंब नियोजन असेल, शुद्धता, त्यानंतर नैतिक संयम म्हणतो आहे. या नैतिक संयमांचा सुद्धा या ठिकाणी समावेश केलेला दिसून येतो आहे. अशा प्रकारे याच डायग्रामच्या अनुषंगाने जे मी बाजूला आकृतीमध्ये पहिली आकृती क्रमांक अ, आकृती क्रमांक ब आणि आकृती क्रमांक क अशा 3 आकृती दिलेल्या आहे. पहिल्या आकृतीमध्ये लोकसंख्या वाढ, दुसऱ्या आकृतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन आणि तिसऱ्या आकृतीमध्ये पहिली आणि दुसऱ्या आकृतीचा या ठिकाणी सहयोग केलेला आहे. दोन्ही मिळून ही तिसरी आकृती या ठिकाणी तयार झालेली आहे. पहिल्या आकृतीमध्ये लोकसंख्या वाढचा जो काही ग्राफ आहे किंवा आलेख जो आहे हा आलेख या आरंभ बिंदूतून तो पुढे जाणार असतो आणि शेवटी तो अक्षाला काय असतो समांतर होत असतो. म्हणजे सुरुवातीला या ठिकाणी हळूहळू लोकसंख्या वाढीचा दर हा वाढत जातो आणि शेवटी अतिरिक्त लोकसंख्या ही वाढू लागते. हे आपल्या आकृतीच्या माध्यमातून लोकसंख्या वाढ कशी होते हे सूचित होऊ शकते. नंबर 2च्या आकृतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन हे कालावधी आणि उत्पादन हे आपण एकरमध्ये मोजू. तर कालावधी आणि अन्नधान्य उत्पादन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने म्हणजे दोघांना विभाजन करणारा असा एक आलेख आपण या ठिकाणी काढलेला आहे आणि तो ओ या आरंभ बिंदूतून पुढे जाणार आहे. म्हणजे अन्नधान्याचे उत्पादन या ठिकाणी सुद्धा विभाजन झालेलं आहे याच्यामध्ये. तर या 2 आकृतीच्या संयुक्त विद्यमाने आपण तिसऱ्या आकृतीकडे वळूया. या ठिकाणी एक्स अक्षावर कालावधी आणि y अक्षावर लोकसंख्या आणि अन्नधान्याचे उत्पादन मोजलेले आहे. तर या आरंभ बिंदूपासून या आरंभ बिंदूतून अन्नधान्याचे उत्पादन दर्शवणारा आलेख आणि लोकसंख्या वाढीतील आलेख हे दोन्ही आलेख या आरंभ बिंदूतून काढलेले आहे. आणि सुरुवातीला म्हणजे या बिंदूच्या ठिकाणी अतिरिक्त अन्नधान्य निर्माण होते. याचं कारण असं आहे की लोकसंख्येची वाढ ही अन्नधान्याच्या वाढीपेक्षा कशी आहे कमी आहे. म्हणून या ठिकाणी अतिरिक्त सरप्लस फूड या ठिकाणी निर्माण झालेला आहे. म्हणजे लोकसंख्येची वाढ ही अन्नधान्याच्या तुलनेमध्ये कशी आहे कमी आहे. म्हणून अन्नधान्य हे अतिरिक्त निर्माण झालेलं दिसून येते. परंतु ते एका विशिष्ट बिंदूपर्यंत म्हणजे या बिंदूपर्यंत या ठिकाणी ही स्थिती राहू शकते. परंतु या बिंदूच्या ठिकाणी जे आपण दर्शवलेलं आहे की माल्थसियन संकट बिंदू म्हणजे या बिंदूच्या नंतर किंवा या बिंदूच्या पुढे जर लोकसंख्या ही अतिरिक्त झाली किंवा वाढली असेल तर अशा वेळेस या ठिकाणी अतिरिक्त न राहता एक वेगळ्या प्रकारचं प्रचंड या ठिकाणी लोकसंख्या ही वाढू शकते. आणि अशा वेळेस या ठिकाणी काय होते की अन्नधान्याची टंचाईसुद्धा निर्माण झालेली दिसून येते. म्हणजे या संकट बिंदूच्या पुढे लोकसंख्या जर वेगाने वाढली किंवा लोकसंख्येमध्ये अतिरिक्त वाढ झाली तर त्या ठिकाणी प्रचंड एक टंचाई निर्माण झालेली अतिरिक्त टंचाई निर्माण झालेली दिसून येते. आणि ती विशेष म्हणजे अन्नधान्याच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची एक कंडिशन या ठिकाणी जर पुढे अतिरिक्त लोकसंख्या होत राहिली तर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या या ठिकाणी निर्माण झालेल्या दिसून येतात. त्यानंतर आहे की माल्थस यांच्या सिद्धांतावरील टीका किंवा मूल्यमापन. वेगवेगळ्या तत्त्ववेत्त्यांनी किंवा वेगवेगळ्या अभ्यासकांनी थॉमस माल्थस यांच्या सिद्धांतावर टीका केलेल्या दिसून येतात. कारण थॉमस माल्थस हा एक निराशावादी अर्थशास्त्रज्ञ होता.
आणि माल्थसने मांडलेल्या लोकसंख्याविषयक सिद्धांतावर त्यावेळीच्या आदर्शवादी, साहित्यिक व समाजवादी विचारवंतांनी मोठ्या प्रमाणावर टीका केलेली दिसून येते. याबाबत गॉडविन म्हणतात की माल्थसने भविष्यकाळाचे भेसूर चित्र रंगवून लोकांच्या आशा धुळीला मिळवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या सिद्धांतावर नव माल्थसवादी अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर कॅनन आहे, विल्यम कोर्बेट आहे, बायरन, तसेच प्राणीशास्त्र जे शास्त्रज्ञ आहे या शास्त्रज्ञांनी थॉमस माल्थस यांच्या सिद्धांतावर विविध प्रकारच्या टीका किंवा आक्षेप घेतलेला दिसतो. त्यामध्ये म्हणतात की अन्नधान्यातील वाढ ही गृहीत घेतल्यापेक्षा जास्त वाढ होत असते, अशा प्रकारची एक टीका या ठिकाणी केली जात असते. त्यानंतर म्हटलं आहे की शेतीत नेहमी जे काही त्यांनी गृहीतके मांडली होती त्या गृहीतकांच्या अनुषंगाने सुरुवातीला या ठिकाणी मी या आक्षेप किंवा टीकेची मांडणी केलेली आहे. नंतर दुसरं सांगता येईल की शेती क्षेत्रामध्ये नेहमीच घटत्या फलानुसार उत्पादन होत नसते, अशा प्रकारचं या ठिकाणी टीका झालेली आहे की त्यामध्ये माल्थसच्या मते शेती व्यवसायात घटत्या फलाच्या सिद्धांताची ही प्रचिती येते आणि त्यामुळे अन्नधान्याचे उत्पादन कमी होत असते. परंतु माल्थसने लोकसंख्याबाबतचा सिद्धांत मांडल्यानंतर अन्नधान्याच्या उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाल्याचे सुद्धा आढळून येते. कारण वेगवेगळ्या जमिनीमध्ये सुधारणा करून त्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ करता येते असं टीकाकारांचं या ठिकाणी मत आहे. किंवा शेती व्यवसायात तसेच आधुनिक तंत्र या ठिकाणी जर वापरले असता आपल्याला त्या ठिकाणी शेती व्यवसायामध्ये अधिक उत्पादनामध्ये भर घालता येऊ शकते. त्यानंतर संकरित बियाणे असेल, जैविक खतांचा वापर केला असता उत्पादनाच्या मात्रेमध्ये वाढ होऊ शकते. असे विविध कारणे या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. त्यानंतर लोकसंख्या ही भूमिती श्रेणीने वाढत नाही, कारण माल्थसने म्हटलं आहे की लोकसंख्या ही भूमिती श्रेणीने वाढते आणि दर 25 वर्षांनी देशाची लोकसंख्या ही दुप्पट होते. परंतु प्रत्यक्षात कोणत्याही देशाची लोकसंख्या ही या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत नाही. कारण अमेरिकेतील लोकसंख्या काही प्रमाणात जी काही वाढली त्याचे कारण म्हणजे इतर देशातून म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे ती लोकसंख्या काहीशा प्रमाणामध्ये वाढलेली दिसून येते. परंतु माल्थसच्या भूमिती श्रेणी या संकल्पनेवर अर्थशास्त्रज्ञांनी कठोर अशी टीका केली आहे आणि माल्थस याबाबत साशंक असल्याचे या ठिकाणी दिसून येते. परंतु त्यांनी आपल्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये भूमिती श्रेणी हा शब्दप्रयोग वापरला नाही. थोडक्यात कोणत्याही देशाची लोकसंख्या ही भूमिती श्रेणीने वाढत नाही. त्यानंतर सांगता येईल की राहणीमानाच्या दर्जाकडे सुद्धा थॉमस माल्थस या अर्थशास्त्रज्ञांनी दुर्लक्ष केल्याचं दिसून येते. त्यानंतर आहे यांत्रिक आणि तांत्रिक प्रगतीची कल्पना ही त्यावेळेस कदाचित माल्थसला नव्हती. कारण यंत्रामुळे किंवा वेगवेगळ्या जे काही शोध लागते आहे किंवा तंत्रज्ञानाचे जे काही विकास होतो आहे किंवा संशोधन लागतो आहे याची जी काही प्रगती ही भविष्यकाळामध्ये हे होत असते आणि ही याची कल्पना या थॉमस माल्थस या अर्थशास्त्रज्ञाला नव्हती असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. नंतर सांगता येईल की जमिनीच्या पुरवठ्यामध्ये वाढ करता येऊ शकते. याचं उदाहरण या ठिकाणी सांगितलं आहे की समुद्रमार्ग जे आहे या समुद्रमार्ग हटवून त्या ठिकाणी विविध उद्योगाची स्थापना ही सिंगापूरमध्ये केलेली दिसून येते. म्हणजे उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये वाढ करायची असेल तर जमिनीच्या पुरवठ्यामध्ये सुद्धा वाढ ही करता येऊ शकते. अशा प्रकारचा या ठिकाणी टीका किंवा आक्षेप हा घेतला जातो. लोकसंख्येची तुलना हे राष्ट्रीय उत्पन्नाशी करणं या ठिकाणी योग्य ठरते. त्याचबरोबर लोकसंख्या वाढ म्हणजे श्रमपुरवठ्यामध्ये वाढ असं या ठिकाणी एक टीका केली जाते. त्यानंतर सांगता येईल की केवळ संयमाने लोकसंख्या नियंत्रित करणे हे काय अशक्य आहे. त्याचबरोबर नैसर्गिक उपायांबाबतचा माल्थसचा दृष्टिकोन हा चुकीचा आहे. त्यानंतर आहे की इंग्लंडमधील तत्कालीन परिस्थितीचा अभाव, युरोपीय देशातही माल्थसचा सिद्धांत हा लागू पडतो. अशा विविध अनुषंगाने थॉमस माल्थस यांच्या सिद्धांतावर विविध अर्थशास्त्रज्ञांनी, विविध तत्त्ववेत्यांनी, विचारवंतांनी यावर कडाडून अशा प्रकारची टीका केलेली दिसून येते. कारण प्राणीशास्त्रज्ञांचं एक मत आहे की सजीवाची जसजशी उत्क्रांती किंवा प्रगती होत जाईल तसतशीच त्या ठिकाणी सांस्कृतिक
बौद्धिक आणि इतर बाबतीमध्ये त्यांची प्रगती होत जाते आणि तसतशी सजीवांची जी काही प्रजनन शक्ती असेल ही प्रजनन शक्ती ही घटत जाते आणि हे विधान मानवाच्या बाबतीमध्ये लागू पडते असं प्राणीशास्त्रज्ञांच्या या ठिकाणी मत झालेलं दिसून येते। त्याचबरोबर सांगता येईल आपल्याला या ठिकाणी की मनुष्य हा अन्नाशिवाय जगू शकत नाही अशा प्रकारचं विधान हे थॉमस माल्थस यांनी केलेलं होतं। कारण माल्थसचे विधान हे चुकीचे असल्याचे स्पष्ट लक्षात आलं की मनुष्य फळे, भाजीपाला, विविध प्रकारचे विटॅमिनयुक्त रस, अंडी, मांस, वनस्पती, कंदमुळे यावरही आपला हा उदरनिर्वाह करू शकतो अशा प्रकारची टीका किंवा आक्षेप या थॉमस माल्थस यांच्या सिद्धांतावर केलेली दिसून येते। अशा विविध टीका केल्या असल्या तरी या ठिकाणी सिद्धांत हा लोकसंख्या वाढीचा वेग अन्नधान्याच्या वाढीपेक्षा जास्त असतो आणि शेती क्षेत्रामध्ये आराशी उत्पत्ती नियम लागू होतो। तसेच विकसित देशातील लोक प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करून लोकसंख्या नियंत्रण ठेवू शकतात आणि मागासलेल्या व गरीब देशात सिद्धांत हा प्रकर्षाने येतो। याबाबत उपयुक्त किंवा अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। आणि त्याच्यानंतर जे काही थॉमस माल्थस या अर्थशास्त्रज्ञाने जे काही लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जे काही विचार मांडले होते ते विचार उलथून टाकण्याचा प्रयत्न हा आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी केलेला दिसून येतो। आणि या आधुनिक अर्थशास्त्रज्ञामध्ये जो काही नवीन सिद्धांत मांडला तो म्हणजे पर्याप्त किंवा आदर्श लोकसंख्येचा सिद्धांत होय। त्याला आपण इंग्लिशमध्ये ऑप्टिमम पॉप्युलेशन थिअरी असं सुद्धा म्हणतो। म्हणजे थॉमस रॉबर्ट्स माल्थसच्या लोकसंख्याविषयक सिद्धांताविरुद्ध जी काही प्रतिक्रिया म्हणून पर्याप्त वा आदर्श लोकसंख्येचा सिद्धांत मांडण्यात आला। देशाची लोकसंख्या ही अतिरिक्त असते, त्यात होणारी वाढ ही नेहमी हानिकारक असून त्यातून दुःख किंवा क्लेश निर्माण होतात अशी निराशाजनक विचार हे थॉमस माल्थस यांनी मांडलेले दिसून येते। परंतु हे माल्थसचे मत आधुनिक अर्थशास्त्रज्ञाला मान्य नाही, कारण या आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते की लोकसंख्येतील वाढ ही प्रत्येक वेळी धोकादायक असते किंवा ठरते असे नाही, काही वेळा लोकसंख्येतील वाढ ही हिताची सुद्धा ठरू शकते। अशा प्रकारचा मत किंवा विचार प्रवाह हा आधुनिक अर्थशास्त्रज्ञाने या ठिकाणी मांडलेला दिसून येतो। कारण 19व्या शतकाच्या अखेरीस म्हणजे 1924मध्ये ब्रिटिश आधुनिक अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर एडविन कॅनन यांनी लोकसंख्येच्या सिद्धांताची या ठिकाणी मांडणी केली आणि त्यात त्यांनी लोकसंख्येची तुलना ही अन्नधान्याशी न करता ती दरडोई उत्पन्नाशी केली आहे। अशा प्रकारचं विधान हे डॉक्टर एडविन कॅनन यांनी या ठिकाणी केलेलं आहे। तर पर्याप्त लोकसंख्या सिद्धांताची पार्श्वभूमी व पर्याप्त लोकसंख्येचा अर्थ या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे। कारण पर्याप्त लोकसंख्या सिद्धांताचा पाया हा लोकसंख्या व साधनसामुग्रीचा काय एक प्रकारचा विश्लेषण आहे। आणि पर्याप्त लोकसंख्येच्या सिद्धांताची मूळ कल्पना सर्वप्रथम सिज्विक यांनी प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथामध्ये वापरलेली दिसून येते। प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथामध्ये पर्याप्त लोकसंख्या ही जी काही कल्पना आहे ही कल्पना त्या ठिकाणी त्यांनी मांडलेली दिसून येते। सिज्विक यांच्या मते व्यक्तिगत उत्पादन संस्थेच्या बाबतीत ज्याप्रमाणे मॅक्झिमम रिटर्न्स म्हणजे कमाल फलप्राप्तीचा बिंदू आढळतो, त्याचप्रमाणे संपूर्ण देशाच्या दृष्टीने कमाल उत्पादनाचा बिंदूसुद्धा असतो। अशा प्रकारचा या ठिकाणी मत सिज्विक या अर्थशास्त्रज्ञाने मांडलेलं दिसून येतो आहे। आणि या सिद्धांताची उत्पत्ती लोकसंख्या आणि संसाधनांचा सहसंबंध यांच्याशी तुलनात्मक विश्लेषण केलेले आहे। म्हणून एडविन कॅनन यांना पर्याप्त लोकसंख्या सिद्धांताचा जनक संबोधले गेलेले आहे। म्हणून पर्याप्त लोकसंख्या सिद्धांताचा जनक
डॉक्टर एडविन कॅनन यांना संबोधले गेलेले आहे. याचं कारण असं आहे की लोकसंख्या आणि जी काही संसाधने आहे या संसाधनाचा सहसंबंध याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, म्हणून यांना पर्याप्त लोकसंख्येचा जनक म्हणून या ठिकाणी संबोधलेले आहे. 1924मध्ये सिज्विकच्या विधानांच्या आधारे एडविन कॅनन यांनी 1924मध्ये प्रकाशित केलेल्या वेल्थ नावाच्या ग्रंथामध्ये पर्याप्त शब्दाचा वापर करून पर्याप्त लोकसंख्या विषयाचा सिद्धांत त्या ठिकाणी मांडलेला दिसून येतो आहे. आणि तो सिद्धांत पुढे आणखी त्याच्यावर वेगवेगळ्या टीकासुद्धा झालेल्या आहे, परंतु का असेना या ठिकाणी नंतर लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची निर्मिती झालेली दिसून येते. परंतु या सिद्धांतामध्ये पर्याप्त लोकसंख्या सिद्धांताची जी काही संकल्पना आहे, अर्थ आहे, हा अर्थ या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा अर्थ तीन अर्थशास्त्रज्ञांनी किंवा 3 तत्त्ववेत्यांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कार्ल सँडर्स म्हणतो आहे की जास्त म्हणजे कार्ल सँडर्स असेल, प्रोफेसर रॉबिन्स आहे, डॉक्टर डॉल्टन आहे, या 3 अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा पर्याप्त लोकसंख्येच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपले विचार किंवा मत मांडलेले दिसून येतात आणि ते मत किंवा विचार या संकल्पनेच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे आहे. कार्ल सँडर्स म्हणतात की जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाची प्राप्ती ज्या लोकसंख्येमुळे प्राप्त होते ती पर्याप्त लोकसंख्या होय, अशा प्रकारचं कार्ल सँडर्स म्हणतात. त्यानंतर प्राध्यापक रॉबिन्स म्हणतात की जास्तीत जास्त उत्पादन जेव्हा होते त्यावेळी असणारी लोकसंख्या म्हणजे पर्याप्त लोकसंख्या उत्पादनाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी व्याख्या केलेली दिसून येते. त्यानंतर डॉक्टर डॉल्टन म्हणतात की सर्वाधिक दरडोई उत्पन्नाची पातळी असणारी लोकसंख्या म्हणजे पर्याप्त लोकसंख्या होय. म्हणजे डॉक्टर डॉल्टन आणि एडविन कॅनन यांनी जे काही विचार मांडले जवळपास या ठिकाणी सारखे असल्याचे दिसून येते. कारण पर्याप्त लोकसंख्येची जी काही संकल्पना आहे ही संकल्पना ही त्या दरडोई उत्पन्नाशी संबंधित आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. चौथी जी काही व्याख्या दिलेली आहे ती व्याख्या अशी आहे की देशातील उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्री व प्रस्थापित उत्पादन तंत्र लक्षात घेता ज्या लोकसंख्येमुळे देशातील दरडोई उत्पन्न हे सर्वोच्च पातळीवर म्हणजे कमाल पातळीवर राहते, अशा लोकसंख्येला त्या देशाची पर्याप्त लोकसंख्या असे संबोधले जाते. अशा या ठिकाणी जी काही अर्थ आहे, व्याख्या आहे, हे पर्याप्त लोकसंख्येच्या बाबतीमध्ये मी मांडलेलं आहे. त्यानंतर आहे की पर्याप्त लोकसंख्या सिद्धांताची ही गृहीतके काय आहे. पर्याप्त लोकसंख्या सिद्धांताची मांडणी करीत असताना एडविन कॅनन या अर्थशास्त्रज्ञांनी 3 गृहीतकांचा आधार घेतलेला आहे. त्यातील पहिला गृहीत आहे की देशातील लोकसंख्या वाढत असताना एकूण लोकसंख्येशी काम करणाऱ्या श्रमिकांचे प्रमाण कायम राहते. श्रमिकांचे प्रमाण हे कायम राहते. याचा अर्थ असा की प्रत्येक श्रमिकांचे सरासरी उत्पादन वाढले तर त्याच प्रमाणामध्ये दरडोई उत्पादनसुद्धा हे वाढत असते आणि म्हणजेच श्रमिकांची सरासरी उत्पादकता ही सर्वोच्च म्हणजे कमाल पातळीवर असताना देशातील दरडोई उत्पन्नसुद्धा हे त्याच सर्वोच्च पातळीवर राहत असते. अशा प्रकारचं हे पहिलं गृहीत एडविन कॅनन या अर्थशास्त्रज्ञांनी लक्षात घेतलेलं आहे आणि त्या अनुषंगाने सिद्धांताची मांडणी केलेली दिसून येते. त्यानंतर दुसरं गृहीत त्यांनी सांगितलेलं आहे की देशातील नैसर्गिक साधनसामग्री, भांडवल सामग्री आणि उत्पादनाचे विविध तंत्र हे सर्व घटक त्यामध्ये स्थिर राहत असतात. उत्पादनाचे तंत्र असेल, त्यानंतर भांडवल सामग्री असेल, देशामध्ये उपलब्ध असलेली नैसर्गिक साधनसामग्री हे सर्व घटक या ठिकाणी कसे असतात, स्थिर स्वरूपामध्ये असतात. अशा प्रकारचं हे दुसरं गृहीत एडविन कॅनन या अर्थशास्त्रज्ञाने मांडलेलं दिसून येते. त्यानंतर तिसरं गृहीत आहे की घटत्या उत्पादन फलाच्या तत्वावर पर्याप्त लोकसंख्या सिद्धांत काय आधारित आहे, जे थॉमस माल्थस यांनी सांगितले होतं. त्या गृहीतकांचा थोड्या या ठिकाणी त्यांनी जवळपास वापर केलेला हा दिसून येतो आहे. त्यानंतर आहे पर्याप्त लोकसंख्येची वैशिष्ट्ये किंवा लक्षणे काय आहे. म्हणजे
पर्याप्त लोकसंख्या ही अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहत असताना या संकल्पनेची वैशिष्ट्ये आणि लक्षणे काय आहे याच्यावर सुद्धा आपण या ठिकाणी थोडक्यात चर्चा करूया. पहिलं वैशिष्ट्य आहे की देशातील उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्रीचा अत्यंत कार्यक्षमरित्या वापर केला जातो. अत्यंत कार्यक्षमरित्या नैसर्गिक साधनसामग्रीचा वापर हा